विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टवर मी मंदार कुलकर्णी तुमचं स्वागत करतो. काही आगळं वेगळं हटके असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम विश्वसंवाद. नमस्कार मंडळी, विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टच्या 59व्या एपिसोडमध्ये मी मंदार कुलकर्णी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मागच्या एपिसोडमध्ये बे एरियातले ज्येष्ठ उद्योजक विश्वास गोडबोले यांची मुलाखत आपण घेतली होती आणि या एपिसोडमध्ये त्या मुलाखतीचा पुढचा भाग आपण बघणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये विश्वास गोडबोले यांनी टेक्नॉलॉजिकल एंटरप्रेन्युअरशिप या क्षेत्रात जे काम केलं, ज्या वेगवेगळ्या कंपन्या त्यांनी फॉर्म केल्या आणि त्याची जी त्यांची गोष्ट होती ती आपण ऐकली. त्या सगळ्याबद्दल आम्हाला खूप छान प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळालाय. प्रेक्षकांना ती मुलाखत खूप आवडली. त्या मुलाखतीचाच पुढचा भाग. या मुलाखतीत आपण विश्वास गोडबोले यांनी फायनान्शियल क्षेत्रात केलेलं काम आणि म्युझिक या विषयातली त्यांची पॅशन या दोन गोष्टींबद्दल बोलणार आहोत. तेव्हा विश्वास, पुन्हा एकदा विश्वसंवादच्या पॉडकास्टवरती येऊन तुम्ही आमच्याशी गप्पा मारण्याची तयारी दाखवलीत आणि पुन्हाही मुलाखतीचा दुसरा भागही आपण करतो आहोत. त्याबद्दल मनापासून आभार आणि पुन्हा एकदा स्वागत. आणि या मुलाखतीची सुरुवात करताना मला विचारायचंय की टेक्नॉलॉजिकल एंटरप्रिन्युअरशिप नंतर फायनान्शियल एंटरप्रिन्युअरशिप कडे तुम्ही कसे वळालात? नमस्कार मंदार, पुन्हा एकदा मला तुम्ही संधी दिलीत आणि हा दुसरा भाग मुलाखतीचा आपण सुरू करतो. तर हा तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप चांगला आहे की असं एकदम ट्रान्झिशन कसं काय झालं. तर हे जे ट्रान्झिशन झालं ते ऍक्च्युली ॲब्रप्ट नव्हतं. ते 1987 पासून 2003 पर्यंत ते चालू होतं. म्हणजे ते माझ्या मनात विचार चालू होते. तर त्याची गोष्ट सांगतो की 87 साली साधारण एप्रिलचा महिना असावा, तर वॉल स्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्रात एक आर्टिकल आलं होतं आणि त्या आर्टिकलमध्ये असं लिहिलं होतं की जे लोक स्टॉक ऑप्शन्स विकतात किंवा घेतात, तर घेणाऱ्या स्टॉक ऑप्शन्स मध्ये बहुतेक वेळा 95% वेळा तोटा येतो. तेव्हा मी विचार उलट्या पद्धतीने केला की म्हणजे याचा अर्थ की जे लोक स्टॉक ऑप्शन्स विकतात 95% वेळा त्यांना फायदा होतो. आणि ही एक अतिशय महत्वपूर्ण माहिती होती. तर मी म्हटलं आपल्याला ह्याचा उपयोग करून दरमहा उत्पन्न काही करता येईल का, आपले जे भांडवल आहे त्याच्यातून. याचं कारण असं होतं की मी ज्या ज्या जॉब्समध्ये होतो त्यात मला थोडीशी इन्सिक्युरिटी नेहमीच वाटत राहिली होती. विशेषतः त्यावेळेचा जो करंट जॉब होता सियरा सेमीकंडक्टर, तो मी 83ला फाउंडिंग टीम बरोबर जॉईन होऊन तो सुरू केला होता आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी जे इन्सेंटिव्ह स्टॉक ऑप्शन्स दिले होते ते 87 साली ते 4 वर्षांनी त्याचं वेस्टिंग झालं होतं. परंतु त्याच वेळेस सेमीकंडक्टर इंडस्ट्री वॉज नॉट डुईंग सो वेल, कारण त्यांचं सिक्लिक असतं बरेचसं जे सेमीकंडक्टरचं जे डिमांड सप्लाय असतो. त्यामुळे पुन्हा फंड रेझिंग वगैरे असे चर्चा कंपनीत चालू होती. फॉरगेट अबाउट गोइंग पब्लिक, हाऊ टू सर्व्हाइव्ह वॉज अन इश्यू. तर मला नेहमी मनात एक इन्सिक्युरिटी वाटायची की आपल्याला जे लागतं आता महिना खर्च जो आहे तो आपल्याला कसा तरी भागवायला पाहिजे. तर आपल्याला जरी मला माझ्या व्यवसायात काही भांडवल मिळालं होतं, पण ते भांडवल मी वेगळ्या रीतीने ठेवलेलं होतं की त्याचा पुढे पुन्हा आणखीन व्यवसाय करायचा असेल तर त्याचा उपयोग होणार होता. तर आरतीला मी प्रश्न केला की आपल्याला दरमहा साधारण खर्च काय आहे. तर त्यावेळची गोष्ट आहे 87 सालची. तर ती म्हणाली $5,000 पर्यंत भागवता येईल. मी म्हटलं आत्ता जे भांडवल माझं फ्री भांडवल आहे $75,000 एक होते जमलेले, त्याच्यावर महिना $5,000 करणं म्हणजे वर्षाला ऑलमोस्ट 90-100% त्याच्यावर गेन हवा. पण हे काय आता शक्य होणार नाही. पण मी हे आर्टिकल वाचल्यावर मला अशी कल्पना आली की मे बी ते सप्लिमेंटल तरी इन्कम आपल्याला करता येईल. तर मी काय विचार केला की हे स्टॉक ऑप्शन्सचा मला स्वतःला काही
त्याच्या आधी 2-3 वर्ष मी करत होतो, त्याचा काही फायदा झालेला नव्हता. वर खाली कधी व्हायचा फायदा, कधी तोटा व्हायचा. तेव्हा मी म्हटलं की स्टॉक ऑप्शन्स पेक्षा इंडेक्स ऑप्शन, म्हणजे इंडेक्स इज इंडेक्स ऑफ मेनी कंपनीज टुगेदर. तर S&P 500 म्हणजे जगातल्या ज्या सर्वात बलाढ्य 500 कंपनीज आहेत, ज्या अमेरिकन कंपनीज आहेत, त्यांच्या स्टॉक प्राइसचं इंडेक्स, त्याला म्हणतात S&P 500 इंडेक्स, सिम्बल SPX. तर मी ठरवलं की इट इज लिटल बिट सेफर टू यूज S&P 500 इंडेक्स, आणि ऑप्शन्स should be on that, should be more safe than individual company options. कारण त्या कंपन्या कधी चढतात कधी पडतात, पण त्याचा जनरल मार्केटशी संबंध नसतो. तर ही डोक्यात कल्पना मी घेतली, म्हणजे त्या आर्टिकलने मला इन्स्पायर केलं. आणि मी काय केलं की जवळजवळ 40 ते 50 वर्षाची हिस्ट्री S&P 500 इंडेक्सच्या दररोजच्या डेली हाय लो क्लोज असा सगळा डेटा मी प्रथम जमवला. तर मी काय केलं, त्याचे मग दर महिन्याचे भाग केले की दर महिन्यात हाय लो क्लोज काय होता त्या इंडेक्सचा, आणि प्रत्येक दिवशी काय होता. आणि मी त्याचे अनालिसिस केलं तेव्हा मला अशी एक गोष्ट कळली की इतक्या 40-50 वर्षात दर महिन्यात जे चढ उतार होतात ते मॅक्सिमम चढ उतार 95% वेळा 10%च्या खाली असतात. म्हणजे या महिन्याचा इंडेक्स समजा 44 आहे आता S&P 500, तो या पुढच्या महिन्याच्या शेवटी 48 वर जाणार नाही किंवा 4000च्या खाली जाणार नाही. दॅट इज व्हॉट द स्टॅटिस्टिक्स हॅज डिक्लेअर्ड, and that is 95% of the time. But outliers are there, and these outliers are like stock market crash. त्यात एका दिवसात 20-22% मार्केट पडू शकतो. परंतु इव्हन दोज मंथ्स, इफ यू लुक ॲट व्हॉट हॅपन, देर वॉज अ रिकव्हरी ड्युरिंग द रेस्ट ऑफ द मंथ, आणि द मार्केट ऍक्च्युअली डिड नॉट हॅव दॅट काइंड ऑफ अ लॉस ॲट द एंड ऑफ द मंथ. तर ही फार महत्वपूर्ण त्या गोष्ट मला सापडली. आणखीन एक मला काहीतरी कोरिलेटिंग फॅक्टर हवा होता की या महिन्यात किती रेंज होईल. व्हॉट काइंड ऑफ अदर इंडिकेटर कॅन सपोर्ट दॅट फाइंडिंग. तर त्याचा उपयोग असा झाला की व्हॉलेटिलिटी इंडेक्स म्हणून एक प्रकार आहे. तो व्हॉलेटिलिटी इंडेक्स मेजर्स द इम्प्लॉइड व्हॉलेटिलिटी इन द मार्केट, आणि ते सारखं अपडेट होत असतं. तर जेव्हा तो व्हॉलेटिलिटी इंडेक्स वाढतो तेव्हा जास्त धोका असतो मार्केटला पडण्याचा किंवा चढण्याचा. पण जनरली स्पीकिंग व्हॉलेटिलिटी इंडेक्स वाढला की मार्केट पडतं. आणि हे लोकांच्या बाईंग अँड सेलिंगवर तो इंडेक्स असल्यामुळे तो रिअल टाइम इंडेक्स असतो. तर त्याच्यावरून मी कोरिलेशन केलं, आणि जास्त कॉम्प्लेक्स फॉर्म्युला न करता एक साधारण असं मला लक्षात आलं की एम्पिरिकल फॉर्म्युल्याप्रमाणे हा इंडेक्स जो असतो 40च्या वर वगैरे गेला की त्याच्या 1/4 घेतला की 10% येतं, पण तो 20 असेल तर 5% होतं, आणि नॉर्मली 10ला असेल तर 2% होतो. त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा मार्केट इज इन द 2 to 3% रेंज, कारण हा इंडेक्स व्हॉलेटिलिटी इंडेक्स 10 ते 12 ते 14 असं बिनाईन असतो. सो हे एक फाइंडिंग जे होतं, कपल्ड विथ द फाइंडिंग ऑफ द रेंज ऑफ द इंडेक्स, के मी द ॲम्युनेशन की आता आपण इंडेक्स ऑप्शन्स जर विकली महिन्याची, कारण त्यावेळेस फक्त दर महिन्याची एक एक्सपिरेशन डेट होती, दॅट वॉज द 3rd फ्रायडे ऑफ द मंथ. तर या 3rd फ्रायडे ऑफ द मंथला जी ऑप्शन एक्सपायर होतात ती पुन्हा मंडेला विकायची, आणि दॅट विल एक्सपायर द फॉलोइंग 3rd फ्रायडे ऑफ द नेक्स्ट मंथ. तर त्याचं किती रेंज, कुठे खाली जायचं आणि कुठे ऑप्शन विकायची हे मी एम्पेरिकली ठरवतो, आणि मग मी ते ऑप्शन्स विकायला लागलो माझ्या स्वतःच्या अकाउंटमध्ये. हे हा जो आर्टिकल आलं होतं ते एप्रिलमध्ये आलं होतं, आणि मे महिन्यात मी हे माझं स्वतःचं हा फॉर्म्युला सुरू केला, आणि मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 5 महिने अतिशय उत्तम चाललं. दर महिन्याला जवळजवळ 2% टाईप इन्क्रीज झाला. त्यामुळे माझं भांडवल जे 75 होतं ते जवळजवळ 84-85 हजारपर्यंत गेलं. आणि मला जर एक असा कॉन्फिडन्स आला की आपल्याला काहीतरी नवीन टेक्निक जमत आहे,
की ज्यात आपल्याला असं कन्सिस्टंटली आपल्याला ग्रोथ झालेली कधी मिळालीच नव्हती पूर्वी. तर मी म्हटलं हे चांगलं आहे, तर आपल्याला याचा उपयोग होईल, आपल्याला सप्लिमेंटरी इन्कम म्हणून याचा उपयोग होईल. आणि देन केम ऑक्टोबर 1987, and out of the blue, October 1987 market crashed with over 20% loss in one day. आणि नशिबाने काय झालं की फ्रायडे the 16th was the expiration date for the previous month, and 19th ला नवीन महिना सुरू झाला. तर मी 16 तारखेलाच काही ओपन केलेले होते ऑप्शन्स तेवढेच, पण ते जास्त क्वांटिटी नव्हते, ते म्हणजे कमी होते, कारण ते मी इन्क्रिमेंटली एस्टॅब्लिश करायचो पोझिशन. तर त्यामुळे लॉस आला, पण तो इतका आला नाही की जे जनरल मार्केटला त्या दिवशी जो लॉस आला. आणि नंतर रिकव्हरी झाली, त्यामुळे त्या महिन्यात मला वाटतं जवळजवळ $2,000 ते $3,000 कमी झाले. तर हे मला खूप बरं वाटलं की आपण सर्व्हाइव्ह करू शकलो. पण ते फार कोइन्सिडेंटल होतं. म्हणजे तो क्रॅश जर समजा मध्ये झाला असता महिन्याच्या, म्हणजे त्या एक्सपिरेशन सायकलच्या, तर डेफिनेटली माझ्या सगळ्या पोझिशन्स असते आणि जास्त लॉस आला असता. तर व्हॉट टू डू अबाउट दॅट? तर त्याचे मी नंतर विचार करून इन्स्टेड ऑफ सेलिंग अनकव्हर्ड ऑप्शन्स, मी स्प्रेड पोझिशन्स घ्यायला लागलो. म्हणजे ज्या पोझिशनला तुम्ही वरची ऑप्शन विकाल त्याच्या खाली आपण ऍक्च्युअली बाय करायची, आणि त्याच्यातला डिफरन्स समजा 10 पॉईंट्स असेल तर तुमची मॅक्सिमम रिस्क $10,000 होईल त्या 10 कॉन्ट्रॅक्टची. सो तुमचं 100,000चं भांडवल असेल तर तुमची मॅक्सिमम रिस्क 10,000 होईल, आणि त्या 10,000वर तुम्ही 2,000 बनवू शकता, कारण त्यावेळेस त्याप्रमाणे प्रीमियम्स मिळायचे. म्हणजे $2 विकले 10 कॉन्ट्रॅक्ट तर $2,000 मिळाले असते, विच वुड बी फॅन्टॅस्टिक रिटर्न ऑन $100,000 कॅपिटल. सो हा मी बदल त्या 87 नंतरच्या क्रॅश नंतर मी केला. आणि दुसरं मला लक्षात आलं की दुसरा एक इंडेक्स आहे OEX म्हणून, तो S&P 500च्या ऐवजी 100 टॉप कंपन्यांचा आहे. तर त्याची व्हॉलॅटिलिटी 30 आहे, पण तो मार्जिन रिक्वायरमेंट वॉज लेस, आणि याच्यावर दर महिन्याला 2% रिटर्न पाहिजे अशी एक तयारी करून ते चालू ठेवायचं. तर ते माझं चालू राहिलं 87 पासून ऑलमोस्ट 2002 पर्यंत, 2003 पर्यंत. आणि माझ्या मित्रांना हे माहिती झालं होतं की मी असे स्वतःचे पैसे स्टॉक्स विकत न घेता, whether the market goes up and down, I am able to make monthly income. आणि ह्याचं त्यांना खूप कुतूहल होतं, आणि त्यांना असं वाटलं की मग आमचंही तू असं काही करून देशील का आम्हाला मदत. कारण तुम्हाला माहिती आहे 2001 मध्ये पुन्हा 9/11 इव्हेंटमुळे मार्केट खूप कोसळलं होतं, आणि त्याच्यानंतर 2001 पासून 2010 पर्यंत त्याला म्हणतात लॉस्ट डेकेड. म्हणजे त्या 10 वर्षात S&P 500 इंडेक्सची फार ग्रोथ झाली नाही. So this is surprising, and now the index is way up. तर ते 10 वर्ष त्याला म्हणतात लॉस्ट डेकेड. त्या लॉस्ट डेकेडमध्ये समजा तुमचा S&P 500 इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट असती तर ते भांडवल तेवढंच राहिलं असतं 10 वर्षानंतर. त्याच्यामुळे या स्ट्रॅटेजीमुळे जर तुम्ही कन्सिस्टंटली पैसे केले, थोडे केले, जरी 1% जरी केलात महिना, तरी म्हणजे 10 वर्षात ते दुप्पट होतील पैसे. तर दॅट वॉज द आयडिया. तर त्यावेळेस तो मला म्हणाला, तू मला काही करशील का अशी मदत, कारण मला काही स्टॉक्स पर्टिक्युलरली मधलं काही कळत नाही. तर मी म्हटलं एकट्या तुझा अकाउंट मॅनेज करायची म्हणजे आणखीन काही मित्रांनी जर सुद्धा ठरवलं तर बरं होईल. तर असे मग त्यावेळेस काय झालं की 5 मित्र होते की त्यांनी $100,000 घालायची तयारी दाखवली. तर मी म्हटलं की आता पूल्ड इन्व्हेस्टमेंट व्हेइकल हे आहे, तर ते कसं सुरू करायचं त्याची माहिती काढली. दॅट इज कॉल्ड द हेज फंड. सो हेज फंड जे आपण ऐकतो नाव, हे सेक्सी नाव असलं, पण त्याच्या मागे त्याचे टेक्निकल डिस्क्रिप्शन आहे पूल्ड इन्व्हेस्टमेंट व्हेइकल. म्हणजे तुम्ही लोकांचे पैसे पूल करून एक त्याचा स्वतंत्र अकाउंट तुम्ही ब्रोकरेज फर्ममध्ये ओपन करायचा, आणि तो तुम्ही अकाउंट ट्रेड करायचा. आणि तो अकाउंट जो हा तुम्ही ट्रेड करता त्याची स्ट्रॅटेजी असते ती त्या फंड मॅनेजरची असते. त्यात त्या इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सना स्कोप नसतो की तुम्ही माझ्यासाठी या रेटने करा 1% पर मंथ, किंवा माझ्यासाठी 2% पर मंथने ग्रोथ रेट होईल असं करा, असं काही सांगता येत नाही. जो काही फंड मॅनेजर ठरवेल
त्यामुळे काय होतं की तो फंड जो असतो हेज फंड तो ब्लॅक बॉक्स सारखा तयार होतो. म्हणजे इन्व्हेस्टर्सना त्यात आज काय चाललंय, म्हणजे ह्या फंड मॅनेजरने काय पोझिशन्स ओपन केले ते त्यांना माहीत नसतं. त्यांना दर महिन्याला रिपोर्ट मिळतो आणि क्वार्टरली रिपोर्ट देणं आवश्यक असतं SEC रेग्युलेशन प्रमाणे. तर काही हेज फंड फक्त क्वार्टरलीच रिपोर्ट देतात आणि त्यांचा लॉकअप पिरियड असतो. म्हणजे 1 वर्ष तुम्हाला पैसे काढता येत नाहीत एकदा घातले की. त्याच्यानंतर तुम्हाला दर महिन्याला वगैरे नोटीस देऊन काढता येत. तर हे सर्व रूल्स असल्यामुळे मला नेहमी अशी चिंता पडायची की असं होईल एखाद्या वर्षी की ज्यावेळेस लॉस आला समजा, तर मग लोक म्हणतील की आम्हाला माहित नव्हतं तू असं अशा पोझिशन्स ओपन केल्या होत्यास. पण माझ्या नशिबाने 2003 पासून 2008 पर्यंत कधी लॉसच आला नाही. इनफॅक्ट प्रत्येक महिन्यालाही लॉस नव्हता. म्हणजे 56 महिने असे गेले की त्यात दर महिन्याला ग्रोथ झाली. त्यामुळे वर्ड ऑफ माउथ इतका झाला की माझ्याकडे जे पहिले 5 इन्व्हेस्टर्स होते ते सोडून आता 91 इन्व्हेस्टर झाले. हेज फंडवर 100 इन्व्हेस्टर्सची लिमिट असते. अच्छा. आणि हे जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांना ॲक्रिडेटेड इन्व्हेस्टर्स म्हणतात आणि दे नीड टू बी ऑल्सो क्वालिफाईड इन्व्हेस्टर्स, की त्यांचं त्यावेळची अशी रेग्युलेशन होती की त्यांचं नेटवर्थ $1 मिलियन वर हवं. बरं. SECचा असा व्ह्यू होता की ज्याचे नेटवर्थ $1 मिलियन वर आहे त्याचे पैसे थोडे गेले तरी काही हरकत नाही. पण सामान्य माणसाचे पैसे जाता का? बरोबर. दिस वॉज द लॉजिक. तर मी 90 इन्व्हेस्टर्स असताना थांबलो, पण त्यावेळेस द अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट दॅट आर कमिंग अँड द ग्रोथ इन्क्लुडिंग जवळजवळ $65 मिलियन आय वॉज हँडलिंग. बर. $65 मिलियन इज अ लार्ज अमाउंट ऑफ मनी स्टार्टिंग विथ $500,000 इन 2000. अर्थात त्याचे माझे पैसे होते आणि इतरही लोकांचे, म्हणजे आता 90 इन्व्हेस्टर्स म्हणजे बघा किती लोकांचे पैसे आहेत. 2008च्या ऑगस्टमध्ये द पीक वॉज रिच्ड ऑफ माय हेज फंड्स व्हॅल्युएशन. पण एप्रिल पासून मार्केट खाली येत चाललं होतं, कारण रिअल इस्टेट ऍक्च्युअली स्टार्टेड विकनिंग. रिअल इस्टेटचा एक बबल तयार झाला होता. जसा इंटरनेट बबल झाला होता 1999 पासून 2001 पर्यंत, तसा हा एक मोठा बबल झाला होता की कोणालाही ज्याला घ्यायची आहे रिअल इस्टेट त्याला कुठलाही प्रश्न न विचारतात त्याने डाऊन पेमेंट केली की त्याला ती रिअल इस्टेट घेता यायची. लोक ते फ्लिपही करायचे. त्याचा तो बबल शेवटी तो बर्स्ट होणारच होता. आणि ते लेमन ब्रदर्सची बँक्रप्सी जेव्हा झाली सप्टेंबरमध्ये 2008, तेव्हा सगळे जग एकदम खडसावून उठलं आणि म्हणलं की हा प्रकार भयंकर आहे. आणि ते मार्केट त्याच्यानंतर ते पडलं. ते त्या S&P 500 इंडेक्सचा लॉस त्या वर्षी जवळजवळ 50% होता. बापरे. म्हणजे किती प्रचंड होता लॉस ॲज अन इंडेक्स. अर्धी मार्केटची व्हॅल्युएशन कमी झाली. तर इंडिव्हिज्युअल स्टॉकची काय झालं असेल. तर तो फटका मलाही बसला आणि माझी जी व्हॅल्यू जी 210 होती ती जवळजवळ 15 ते 20% कमी झाली. म्हणजे 160 का 170 पर्यंत माझा व्हॅल्युएशन म्हणजे ते पर युनिट व्हॅल्यू कमी झाली. तर त्यावेळेस मला लक्षात आलं की हे आपण जो विचार केला होता आधी की लोक काय म्हणतील की तू कशात इन्व्हेस्ट केलं होतेस की एवढं कसं पडली, इतके वर्ष ग्रोथ झाली. आणि तसे काही लोक म्हणाले, काही लोक सोडून गेले. तरी मी हेज फंड तो चालू ठेवला. पण मी विचारत होतो की आपण इंडिव्हिज्युअली मॅनेज्ड अकाउंट्स सुरू करूया की जे एखाद्या अशा ब्लॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर सुरू करता येतील की द आयडिया विल बी सिमिलर टू पूल्ड इन्व्हेस्टमेंट. सो मी एकच ट्रेड करेन पण तो ऑटोमॅटिकली अलोकेट होईल सॉफ्टवेअरने, ब्रोकरेज फर्मच्या बेस्ड ऑन इक्विटी. आणि ही गोष्ट 2013 मध्ये अवेलेबल झाली. JP मॉर्गन म्हणून मोठी कंपनी होती, त्यांच्याकडे अवेलेबल झाली. तिथे मी तो ब्लॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर हे सर्व काही अकाउंट्स त्या मायग्रेट केले. काही अकाउंट्स हेज फंडमध्ये राहिले. त्यातले काही लोकांना ज्यांना वेगळ्या सेफ्टी जास्त हवी होती इन्व्हेस्टमेंटमध्ये, ज्यांना 1% रिटर्न वॉज इनफ, त्यांना त्या इंडिव्हिज्युअल अकाउंट्समध्ये घातलं. आणि असं करून 2013 पासून जे ट्रान्झॅक्शन सुरू केलं ते शेवटी मी एंड ऑफ 2020 तो ऑप्युलंट फंड जो हेज फंड होता तो बंद केला.
आणि आता सगळे जे अकाउंट्स आहेत ते इंडिव्हिज्युअली मॅनेज्ड अकाउंट्स आहेत. आणि तो ब्लॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आता इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स म्हणून एक कंपनी आहे, त्या ब्रोकरेज फर्ममध्ये आहे. आणि आता तिथे मला प्रत्येक इंडिव्हिज्युअल अकाउंट ओनरच्या ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे ग्रुप्स करता येतात, की ज्यांना 1% पर मंथ रिटर्न हवा असेल, का ज्यांना 2% हवं असेल, किंवा ज्यांना खूप अग्रेसिव्ह हवं असेल, असे 2-3 ग्रुप्स करता येतात आणि त्याप्रमाणे ट्रेडिंग डिसिजन्स घेता येतात, विच इज लॉट बेटर दॅन ट्रेडिंग फॉर इच इंडिव्हिज्युअल अकाउंट. तर हे आता फुली 2020 पासून ते चालू आहे. आणि यात मला आता यावर्षी जास्त ग्रोथ झाली ती इथून जे कॅलिफोर्नियातून लोक रिअल एस्टेट विकून, वयस्कर लोक जे आयडाहो, टेक्सास, ॲरिझोना वगैरे ठिकाणी जातात, त्यांना इथे कॅलिफोर्नियात राहणं फार एक्सपेन्सिव्ह आहे. दरमहा खर्च आपला वाढतच चाललाय. जे $5,000 आम्हाला त्यावेळेस पुरायचे ते आता $15,000 सुद्धा पुरत नाहीत महिन्याला. तर अशा लोकांना सप्लिमेंटल इन्कमची जरुरी असते. त्यांच्याकडे भांडवल असतं, कारण ते जेव्हा घर विकतात इकडे आणि मग आयडाहोत किंवा टेक्सासमध्ये किंवा ॲरिझोनात घर घेतात, तेव्हा त्यांना ते डाऊन सायझिंग, त्यामुळे त्यांच्याकडे कॅश भांडवल खूप असतं. तर त्या कॅशवर त्यांना हे सप्लिमेंटल इन्कम मिळून त्यांना सोशल सिक्युरिटीला सपोर्टिंग, त्यांना ते जीवन सुखकर होतं. तर असे बरेच क्लायंट्स मला यावर्षी मिळाले, कारण हे कॅलिफोर्नियातून मायग्रेशन चालू आहे गेल्या 2 वर्षी. तर थोडा फायदा म्हणजे दॅट इज वेअर आय एम राईट नाव. आणि आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट, की लोकांना खरंच गरज आहे त्यांना फायदा होतोय. मलाही जी गरज आहे ती भागते. आणि पण त्याला जे वाईट नाव मिळालं होतं त्या ब्लॅक बॉक्समुळे, किंवा हे जे कुठेही इन्व्हेस्ट करतात, म्हणजे ऑइल, फ्युचर्स, स्टॉक्स, यू डोंट नो व्हॉट दे आर इन्व्हेस्टिंग इन, हे सगळं त्या संबंध येत नाही. कारण तुमचा प्रत्येक अकाउंटला तुम्हाला बघता येतं, की तुम्हाला ट्रान्सपरन्सी मिळते, की अकाउंटमध्ये काय ट्रेड केला हे तुम्हाला दिसून येतं. त्यामुळे असं कोणाला म्हणता येणार नाही की तुम्ही कुठली पोझिशन ओपन केली, असा प्रश्नच येत नाही. बरोबर. तर हे सर्व दृष्टीने माझ्या दृष्टीने हे जास्त उत्तम मार्ग निघालाय. म्हणजे जसं आपण मागच्या वेळेला तुमच्या टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन बद्दल बोललो, तसंच मला दिसतंय की हे फायनान्शियल सेक्टर मधलं पण तुमचं इनोव्हेशनच होतं. ज्या कल्पनेनी तुम्ही जो रिसर्च करून मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या इंडेक्सेसचं कोरिलेशन करणं आणि त्यातून तुमची स्वतःची आयडिया निर्माण करणं, तर मग ह्या आयडियाचं सुद्धा पेटंट घेतलं का किंवा घेता येतं का? ते मला माहित नाही, परंतु मला असा काही हेज फंड अस्तित्वात आहे असं दिसलेलं नाही की जो मंथली इन्कम या पद्धतीने प्रोड्यूस करतो. कारण व्हॉट दे वॉन्ट टू डू इज मेक ए होम रन, म्हणजे खूप 40%, 50% रिटर्न वगैरे, आणि 40%, 50% लॉस आला तरी त्यांना काही त्याचं वाटत नाही. दॅट इज व्हॉट अ हेज फंड इज, की त्यातले जे इन्व्हेस्टर्स असतात दे आर रिस्क टेकर्स. पण मी ज्या हेज फंड ज्या लोकांना साठी केला, तो सामान्य माणसाला इव्हन $100,000 त्यांचे असतील भांडवल, तर त्याच्यावर मी त्यांना जर 10%, 12% रिटर्न देऊ शकलो वर्षाला, तर त्यांना त्याचा खूप फायदा होतो. कारण ऑन द S&P 500 इंडेक्स ओव्हर अ लॉंग टर्म 8 ते 10% रिटर्न मिळतो. पण या हेज फंडमध्ये काय होतं की आता म्हणजे ह्या ब्लॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर इंडिव्हिज्युअली अकाउंट्स जे मॅनेज केले, त्याला मी म्हणतो IMA, इंडिव्हिज्युअली मॅनेज. त्याच्यावर तुम्हाला मंथली लिक्विडिटी आहे. तर तुम्हाला कधी पैसे लागले तर ते त्यावेळेस काढता येतात. तुम्हाला लॉकअप पिरियड नसतो. तुम्हाला असं नाही की आत्ता हेज फंडची व्हॅल्युएशन कमी झाली आहे तेव्हा आता काढता येत नाहीयेत वगैरे, असं नाही. इथे तुमचेच पैसे आहेत, तुम्हाला ते दर महिन्याला. माझी आयडिया अशी की यू गो टू 100% कॅश, आणि पुन्हा नवीन महिना सुरू होतो. त्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला पैसे घालता येतात, पैसे काढता येतात. त्या हेज फंडची आता जरूर नाही. आता हे IMA मध्ये त्याचं बिहेवियर हेज फंड सारखंच आहे, की तुम्हाला स्वतःला मॅनेज न करता, हा जो मॅनेजर आहे, मी मॅनेजर आहे, तो मी मॅनेज करतो, आणि माझे स्वतःचे पैसेही त्यात गुंतले ते त्यांनाही माहिती आहे. की त्यामुळे असं नाही की आपलेच पैसे वर खाली होत आहेत, पण आपल्या हेज फंड मॅनेजरचे किंवा आपल्या IMA मॅनेजरचेही पैसे वर खाली होत आहेत. तुम्ही म्हणालात ना की हे इनोव्हेशन, तर हे माझं लक्षात आलं की माझं नीड बेस्ड सगळं चालू आहे.
जेव्हा गरज पडली, ती गरज असते लोकांना, तेव्हा काहीतरी त्यातून इनोव्हेशन होतं. म्हणजे पहिला जो व्हिडिओ स्विचिंग म्हटलं ना, की जे लहान कंपन्यांना उपयोगी झालं, किंवा नंतर PABX तो पुन्हा लहान कंपन्यांसाठी केलेला होता, की आता नंतर डेटा फॅक्स वॉज इंटिग्रेशन, वॉज अ नीड टू रिड्यूस द कॉस्ट. तर असं नीड बेस, तसं हे नीड बेस झालेलं आहे. पण फायनान्समध्ये झालं, पण त्याच्यावर काही पॅटर्न वगैरे असं मी काही विचार केला. मला बहुतेक वाटतं नाही म्हणतात त्याच्यावर. आपण यानंतर वळणार आहोत ते तुमच्या म्युझिकच्या पॅशन बद्दल. आणि म्युझिक या क्षेत्रातही तुम्ही खूप काम केलेलं आहे, मला स्वतःला ते मी अनुभवलेलं आहे. पण मला त्यातला पहिला प्रश्न असा आहे की संगीताची ही आवड, त्याचं संगीताच्या आवडीचं मूळ कुठे आहे? कारण एकीकडे तुमची टेक्नॉलॉजीतली आपण काम बघितलं, फायनान्स मधलं काम बघितलं, पण मग ह्या सगळ्यात संगीत कुठे आलं आणि कधी आलं? अनदर गुड क्वेश्चन. तर बऱ्याच वेळा असं होतं की जे लोक असे म्युझिक फील्डमध्ये असतात ते त्यांच्या घरातून तसं वातावरण असतं. म्हणजे आई वडिलांनी पुश केलेलं असतं की तुम्ही गाणं शिका, क्लासिकल संगीताचा तुम्ही लिसन्स घ्या वगैरे वगैरे, किंवा ते अशी घराणी तयार असतात. म्हणजे पूर्वीच्या काळी सगळं म्युझिक घराणी फेमस होती, नाही का? तर माझ्या बाबतीत तसं काही नव्हतं. माझ्या बाबतीत आमच्या घरी वडिलांना नाट्यसंगीताची आवड होती, आईला भावगीतांची आवड होती, आणि माझ्या वडिलांना बिनाका गीत मला अजिबात आवडायची नाही. तर ती ऐकायला बंदी होती, कारण माझ्या वडिलांच्या मध्ये ती फिल्मी गाणी जरा थिल्लर होती. पण मला मात्र तीच आवडायची. आणि मी म्हटलं ठीक आहे, घरात ऐकायची नसली पण घराच्या पायरीवर बसून जर आपण ऐकली तर काय बंदी आहे? कारण सगळे बिल्डिंग मधल्या रेडिओ स्टेशन्स त्या रेडिओ सिलोनला लावून मोठमोठ्याने बिनाका गीत मला ऐकायला यायची. तर तिथून माझी ती आवड सुरू झाली. लहानपणापासून वयाच्या 6-7 वर्षापासून मला अतिशय गाण्यांची आवड सुरू झाली. प्रत्येक फिल्मी हिंदी गाणं मी ऐकून मग मला असं वाटायला लागलं की ह्या गाण्याची जी चाल आहे हा त्याचा खरा प्राण आहे, त्याचा आत्मा आहे. हे जरी बाजूला ऑर्केस्ट्रेशन असलं आणि जरी गायकाने गायिकेने कौशल्य दाखवून म्हटलं असलं तर त्याची जी चाल आहे ती फार महत्वाची आहे. तर ती चाल इतकी सुंदर असते, ती कशी काय संगीतकार तयार करतात. म्हणजे नौशाद, S.T. बर्मन, मदन मोहन, शंकर जयकिशन आपल्याला सर्वांना माहिती आहे की अतिशय टॉप नॉच म्युझिक डिरेक्टर असतात. त्यांना ही चाल कशी सुचते, त्यांना कसं करतात, हे मला एक मोठा प्रश्न. तर मला असं वाटलं की हे क्लासिकल म्युझिक वगैरे शिकायचं झालं तर मला एवढं त्यात वेळ घालवायचा नव्हता. मला त्याच्या एवढा, कारण ते असे गायक गायिका मी जर बघितलं तर भारतात खूप होते. अर्थात टॉपला नेहमीच कमी असतात, पण गाणारे लोक तुम्ही बघितलंच तर लाखो असतील शास्त्रीय संगीत शिकलेले. पण म्युझिक डिरेक्टर्स काही लाखो नाहीयेत, ते हाताच्या बोटावर मोजणारे वगैरे. तर म्हटलं तसं नको, मला असं हे क्रिएटिव्ह आहे हे जे म्युझिक करणं. तर मला असं वाटलं की मी प्रयत्न केला तर मला चाली सुचतील. हे वयाच्या 8-10 वर्षापासून माझं असं चालू झालं की मला कसं काय चाल सुचेल. ओरिजिनल चाल पाहिजे, कुठेही अशी ऐकून ती तयार झालेली. आणि खरं सांगतो मला काही एकदाही चाल सुचली नाही. म्हणजे SSC झालो, मग फर्स्ट इयर झालो, मग मी IITत गेलो आणि IITचं पहिलं वर्ष. तर माझा जो रूममेट होता तो उत्तर हिंदुस्थानी होता, त्याचं नाव होतं केवल अग्रवाल. तर त्याला हिंदी फिल्म म्युझिकची खूप आवड. तर त्यासाठी माझं त्यामुळे चांगलं जमलं होतं. तर अचानक एका रात्री 11-11:30 वाजता 1963ची केव्हाची तरी गोष्ट, पहिलं वर्ष IITतलं, आणि माझ्या डोक्यात चाल आणि शब्द एकदमच आले. चालून आले शब्द, चाल घेऊन आले. आणि ते मला स्वतःला विश्वास बसला नाही की ही खरोखर आपली ओरिजिनल चाल आहे की कुठल्या तरी ऐकलेल्या गाण्याचं हे रूपांतर आहे. तर मी म्हटलं ह्याची टेस्ट आपण केवल अग्रवालच करू शकेल, कारण त्याने इतकी गाणी ऐकली. तर मी केवलला म्हटलं, केवल एक गीत सुनाता हूं, वो मुझे याद नहीं कौन सी मूवी का है, तो आप बताइए. तर मी त्याला ते कडवं पहिलं ध्रुवपद आणि कडवं म्हणून दाखवलं. तर तो म्हणाला की असं काय, आय एम नॉट हर्ड दिस बिफोर. So the tune is, yeah, it's okay, it's good. But the lyrics can use help from a good poet. So मी म्हटलं, wow, that was a recognition, that was a compliment.
म्हटलं लिरिक्स मी नाहीच, तो माझा प्रांत नाहीच आहे, पण चाल जर ह्याला आवडली असेल, म्हणजे निदान त्याने अशी कबूल नाही केली की आवडली वगैरे, पण तो नेगेटिव्ह काही बोलला नाही. तर मी त्याला म्हटलं की देन यू आर लकी. म्हटलं दिस इज माय ओरिजिनल ट्यून. तो म्हणाला की आय डोंट नो इफ आय एम लकी बट इट कुड बी माय बॅड लक, कारण तुम्हाला आणखीन खूप ऐकवशील पुढे. मी म्हटलं तुला मला चांगलं वाटलं तरच ऐकवेन. आणि ती चाल तयार झाल्यानंतर पुन्हा 1 महिना गेला, काही नाही, नथिंग. आणि नंतर पुन्हा एक दिवशी असंच एक नवीन चाल. आणि तेव्हापासून काय झालं, आणखीन 1 वर्षात मी दररोज 1-2 चाली सुचायच्या. आणि तोपर्यंत मी ते वहीत लिहून ठेवायचो आणि पाठ करायचो त्या चाली. कारण त्यावेळेस असा कसेट प्ले रेकॉर्डच नव्हता माझ्याकडे 63-64 साली, आणि ते मला पैसेही नव्हते घ्यायला. तर नुसतं असं वहीत ती लिहून ठेवायचं आणि ते पुन्हा पुन्हा बघायचं, म्हणजे ती चाल विसरणार नाही असं. शेवटी मला एक टेप रेकॉर्डर कोणीतरी आमच्याकडे होता, वडिलांनी घेतला होता. तर वडिलांना म्हटलं की त्याच्यावर मला तुम्ही एक टेप लावून मला अलाव करा रेकॉर्ड करायला माझी काही. तर म्हणलं कर, काय हरकत नाही. तो टेप रेकॉर्डरवर मी बरीच गाणी रेकॉर्ड केली. आणि आता काय झालंय, आता कधी कधी असे दिवस येतात की दिवसाला 3-4 चाली सुचतात. तर हा जो आयफोन आहे माझा, त्या आयफोन मध्ये व्हॉइस मेसेज जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर मी ते रेकॉर्ड करतो. चाल सुचली की लगेच काही शब्द घालून रेकॉर्ड करतो. त्याच्यावर आता 4616 चाली ऍज ऑफ यस्टरडे होत्या. 4616 म्हणजे 2006 पासून, कारण आयफोन त्यावेळेस आला तेव्हापासून ते आयफोन सगळे मी ट्रान्सफर याच्यात केलेले आहेत. तर हा जो नवीन आयफोन आहे त्याच्यात 4616 चाली जमलेल्या आहेत. त्या सगळ्या मी आता गुगल मध्ये एक वेगळा ईमेल अकाउंट उघडलाय, त्याच्यावर सगळ्या ट्रान्सफर केल्या. आणि आधीच्या काही हजारो चाली आहेत त्या कसेटवर आहेत, काही टेपवर आहेत, काही पुस्तकात वहींवर लिहिलेल्या आहेत, अशा आहेत. तर मला अनेक वेळा लोक म्हणतात की ह्या चाली सुचतात तुला, पण त्याचं पुढे काय करणार आहेस तू? मी म्हटलं मी पुढे काहीच करणार नाहीये, मी माझा हा छंद आहे. तर बॅकग्राऊंड फॉर माय म्युझिकल ऍस्पिरेशन्स. तर काय झालं की बरेचसे जे बे एरियामध्ये कार्यक्रम व्हायचे गाण्यांचे वगैरे, तर त्याचे जे आपले सुधीर फडके, श्रीधर फडके, उत्तराय केळकर, यशवंत देव असे जे लोक आले होते, तर त्यांना राहण्याची जागा आमच्याकडे होती. आणि त्यांची त्यामुळे माझी खूप चांगली ओळख झाली. आणि विशेषतः श्रीधर फडकेची माझी ओळख खूप उत्तम झाली. यात काय झालं की एक श्रीधर फडके आलेला असताना 81 साली मी त्याला म्हटलं की माझ्याही खूप चाली आहेत, तर आणि काही गीतं आणि त्याला मी दिलेलं आहे, म्हणजे लिरिक्स वगैरे तयार आहेत. तर तो म्हणाला मग आपण कसं काढू शकू. तर मी म्हटलं तुम्हाला मदत करशील, म्हणजे भारतात गायक गायिका मिळवून देणं, मुख्य म्हणजे अरेंजर पाहिजे, म्युझिक अरेंजर. तो म्हणाले आप्पा वडावरकर त्याला चांगले माहिती आहेत, अतिशय उत्तम फ्लूट वाजवणारे, पण त्यांचा हा एक व्यवसाय होता की गाण्याला बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं. तर तिथेच 1981 साली श्रीधर आणि मी जवळजवळ 20 गाणी माझी पाहिली आणि त्यातली जवळजवळ बहुतेक सगळीच घेतली. म्हणजे कारण गीता म्हणून एक भाग होता आणि दुसरा भाग होता भक्तिभाव, म्हणजे त्यात भावगीत होती. आणि गीतामध्ये माझ्या वडिलांच्या आधी भावाने नाभा दातार यांनी गीता एक काव्यसंग्रह पब्लिश केला होता, त्यातली काही काव्य घेतली होती. तर त्यावेळेस ती कसेट तयार झाली. 1984 मध्ये त्याचं वितरण सुधीर फडकेंनी केलं. त्याच्यानंतर मला BAMच्या ओपनिंग सेरेमनीला 1999ला संपूर्ण प्रोड्युसर या नात्याने आणि ते म्युझिक प्रोड्यूस करण्यासाठी, कारण ते म्युझिकल होणार होतं ती ओपनिंग सेरेमनी, म्हणजे त्यात 9-10 गाणी अशी लिरिक्स लिहिलेली होती. तर ती जबाबदारी मी स्वीकारली. आणि त्याचा तुम्ही बघितला असाल, ओपनिंग सेरेमनी बघितली असेल, तर त्याचं खूप यश त्यावेळेस ते मला मिळालं की लोकांना ते खूप आवडलं. त्याच्यानंतर 2007 सियाटलला जी ओपनिंग सेरेमनी झाली त्याचंही मी तयार केलं. आणि नंतर सध्या काही 2 वर्षापूर्वी मी ती प्रीती म्हणून एक अल्बम तयार केला. त्यात बे येथील लोकल कलाकारांचं मी त्याच्यात गायक गायिकांचं त्यात त्यांना वाव दिला. कारण ओपनिंग सेरेमनीच्या वेळेस भारतातले
गायक गायिका घेतल्या होत्या. ते अशी माझी म्युझिकल जर्नी या व्यवसायाला अनुषंगून चालूच राहिली आणि अजूनही चालू आहे. तुम्ही आता जे म्हणालात BMM बद्दल, BMM मध्ये तुम्ही जो कार्यक्रम केला त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण मला माझे जे मित्र आहेत, अतुल वैद्य, जे आपले दोघांचेही कॉमन मित्र आहेत, त्यांच्या प्रसारण इंटरनेट रेडिओ या प्रोजेक्ट बद्दल मधली तुमचा जो सहभाग आहे त्याबद्दल बोलायचं आहे. पण त्याच्या आधी मला वाटतं आपण ते ट्यून ऐकूया. झनक झनक झन झंकारित अखिल जगती भुलवी रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. वा, ही ट्यून तर जगात आता कितीतरी वेळेला ऐकली गेलेली आहे, यात काही वादच नाही, कारण ही प्रसारण इंटरनेट रेडिओ खूपच लोकप्रिय रेडिओ आहे. तर मला ऐकायला आवडेल की ही ट्यून तुम्ही कशी तयार केली. तर काय झालं की मला वाटतं अराउंड 2006 समटाईम अतुल वैद्यची माझी अतिशय उत्तम ओळख झाली. ती 1999च्या ओपनिंग सेरेमनी, त्याचा खूप हातभार लागला होता. अतुल वैद्यसारखा हार्ड वर्किंग माणूस मी कधी जगात पाहिलेलं नाही. आणि त्याचं सगळं ऑडिओशी त्याचं नॉलेज खूप होतं आणि ऑडिओ व्हिडिओ दोन्ही. तर त्याची माझी चांगली मैत्री झाली. तर 1999 नंतर 2006 पर्यंत आमची अशी मैत्री होतीच, परंतु मला असं काही वाव नव्हता की त्याच्यासाठी काही विशेष आपल्याला करता येईल. तर त्याचा एका दिवशी मला फोन आला की अशी तो प्रसारण रेडिओ काढतोय आणि अशी आयडिया आहे की तो जगभर ऐकता येईल लोकांना ऑन डिमांड, आणि त्यात मराठी हिंदी गाणी ऐकवायचे. तर मला इथे नॉव्हेल वाटली कल्पना. तर तो म्हणाला की पण त्याला मला अशी एक सिग्नेचर ट्यून हवी आहे, त्याला जिंगल हवी आहे, तर तू करशील का. मी म्हटलं मी थोडा विचार करतो, आणि मला असं जर स्पार्क पडला, कारण ते बहुतेक वेळा असं स्पार्क पडून असं काहीतरी डोक्यात येतं, तर मी तुला जरूर कळवतो. तो म्हणे मला 1-2 दिवस दे, असं मी त्याला सांगितलं. आणि मग मी नुसतं प्रसारण रेडिओ, इंटरनेट रेडिओ हे जे 3 शब्द आहेत त्याने ती जिंगल एंड करायची हे ठरलेलं होतं माझ्या मनात. तर ती अनेक प्रकारे मी म्हणून पाहिली आणि एक प्रकारे मला ती खूप आवडली. मग त्याला अनुषंगाने त्याचं जे आधी जे काय चाल किंवा म्युझिक तयार होणार ते माझ्या डोक्यात यायला लागलं, आणि मी स्वतःच त्याच्यावर लिरिक्स लिहिल्या हिंदीमध्ये. कारण मला मराठीत काय होतं की मराठीत काव्य करणं हे लोक फार क्रिटिसाइज करतात, पण हिंदीत तर तुम्ही लिहिलंच नसतं. मला लक्षात आलं की लोक चालवून घेतात, कारण हिंदी गाण्यांनी त्याचा जो बार होता काव्य तर तो कमी केला होता. त्यामुळे माझं सुद्धा शब्द चालण्यासारखे होते. तर मी हिंदीत शब्द लिहिले, आणि ते असे लिहिले की हे जे प्रसारण रेडिओ आहे तो तुम्हाला जगभर ऐकता येतो, तुम्हाला ऑन डिमांड ऐकता येतो, आणि त्यात तुम्हाला आवडणारे गीत आणि संगीत ऐकता येतं. असे ते लिरिक्स मध्ये लिहून ती जिंगल केली. आणि मी एकच दिवस झाला होता, मी अतुलला म्हटलं माझ्या डोक्यात आली आहे कल्पना आता, पण ती मी ऍक्च्युली त्याला रूप देतो. तर मी आमचा मुलगा नील आणि त्याचा मित्र जॉन ग्रेलेस यांना हाती घेतलं आणि त्यांना म्हटलं आपण ही जिंगल तयार करायची आहे. तर तो जॉन ग्रेल्स होता, तो पियानो वर त्याला खूप वाजवायचा आहे चांगला, आणि नील वॉज व्हेरी गुड इन ड्रम्स अँड ऑल दॅट. आणि मी म्हटलं आपण एक सेशन करूया, आणि त्या सेशनमध्ये मीच गायलो अर्थात, आणि एक जिंगल तयार केली. आणि अतुलला दुसऱ्या दिवशी कॉल केला आणि त्याला सांगितलं की अशी जिंगल आहे बघ, तुला आवडते का. बस लगेच त्याचा कॉल आला, मला फारच आवडली ही जिंगल, आमची आत्ताच मीटिंग झाली, तर सगळे म्हणाले की अतिशय उत्तम आहे, पण ती हिंदीत आहे. पण तर मी म्हटलं मग काहीतरी चांगल्या प्रकारे कोणी मराठी शब्द याचे ट्रान्सलेट करून लिहिले तर चांगलं होईल. तर तो म्हणा हो आपल्याकडे आहे, आपली स्वतः विद्याच आहे. म्हणाला तू अरेंज कर, गायक गायिकांना जोडा करून आपण रेकॉर्डिंग करू. मी आज संध्याकाळी करता येईल रेकॉर्ड. म्हणजे द स्पीड ऑफ क्रिएशन वॉज सो फास्ट. तर मी 6-7 लोकांना बोलवलं, कारण तो कोरस वगैरे असंच करणार होतो मी. आणि तर
त्याच्याकडे मराठी शब्द नव्हते. तो म्हणाला कर, तोपर्यंत होतील तयार. तर अतुल वैद्यच्या मुलाखतीत त्याने नुकतंच सांगितलं, त्यांची जेव्हा 15 वर्षाची अॅनिव्हर्सरी झाली तर त्याची नाशिकच्या एका रेडिओ स्टेशनने मुलाखत घेतली होती. तर तो म्हणाला की विद्याने कारमध्ये असताना ऑन द वे टू अवर हाऊस तिने त्याच्यावर ते शब्द लिहिले, पण ते शब्द चपखळ बसले त्या चालीत की असं नाही वाटलं की हे हिंदीचं भाषांतर आहे. त्याचं भाषांतर मुळीच नव्हतं. तिने एक वेगळ्याच प्रकारे ते शब्द लिहून अतिशय सुंदर असं तिने ते काव्य त्याला फिट झालं आणि आम्ही दोन्ही गाणी रेकॉर्ड केली त्याच दिवशी. आणि तिने अतुलला दिली आणि मग त्याने प्रत्येक हिंदी कार्यक्रमाच्या आधी ते हिंदी तो जिंगल वाजवायचा आणि प्रत्येक मराठी कार्यक्रमाच्या आधी मराठी. तर त्याचा अभिप्राय त्याने मला असा दिला की लोक त्यासाठी पहिल्या अगदी उत्सुकतेने वाट पाहतात पण ही ट्यून ऐकायला. तर मी म्हटलं असं किती वेळ चालेल? तो म्हणाल जोपर्यंत ई प्रसारण इंटरनेट रेडिओ अस्तित्वात राहील पण मी प्रोग्राम्स पब्लिश करेन, त्या प्रत्येक प्रोग्रामच्या आधी ही ट्यून वाजणार. आणि त्याने मला मध्ये एकदा सांगितलं की कॅल्क्युलेटरवर जेवढे डिजिट्स नसतील एवढ्या वेळा ती ट्यून वाजलेली आहे. मिलियन नाही, 10 मिलियन नाही, 100 मिलियन नाही, त्याच्यावरती तो आकडा काय तो तुला लिहिता येणार नाही इतक्या वेळा ती ट्यून्स वाजली आहे. कारण दर महिन्याला त्याला 1 मिलियन हिट्स येतात प्रोग्राम ऐकण्याच्या आणि त्यांना त्याच्या अर्थ त्यांनी ती ट्यून ऐकलेली आहे. असं प्रत्येक महिन्याला झालेलं आहे आणि आता 15 वर्ष झाली. हो, गेली 15 वर्ष मी पण ती ऐकतोय ट्यून. हे आश्चर्य असं की 2 दिवसात 3 दिवसात सुद्धा तुम्हाला काहीतरी असं बनवता येतं की दॅट कॅन बिकम अट्रॅक्टिव्ह टू मेनी पीपल अँड यू कॅन गेट रिस्पॉन्स फॉर दॅट. पण कधी कधी खूप प्लॅन करून कित्येक महिन्या सेवा करून असं काय होत नाही की त्यामुळे ते लोकांपर्यंत सगळ्यापर्यंत पोहोचेल. तर त्याला माध्यम लागतं, ते ह्या ई प्रसारण रेडिओने दिलं. ई प्रसारण रेडिओ म्हणून मला अतुल वैद्याचं मला खूप आभार मानायचे वाटतं. कोणी विचारलं अचिव्हमेंट काय आहे, तुम्ही म्हणजे ही जिंगल जी आहे आणि ते ओपनिंग सेरेमनी मधले जे म्युझिक आहे ती माझी अचिव्हमेंट. तर आपण त्याच्याकडे येतोच ओपनिंग सेरेमनीकडे. तर आपल्याकडे वेळही कमी आहे, पण मला वाटतं की ओपनिंग सेरेमनीच्या त्या क्लिपनी आपण या कार्यक्रमाची सांगता करूयात. तिकडे जाण्याच्या पूर्वी तुम्ही थोडक्यात त्या ओपनिंग सेरेमनीच्या ही क्लिपच्या मागची गोष्ट सांगा, म्हणजे मग आपण ती प्ले करूयात सगळ्यात शेवटी आणि मग ते कार्यक्रम संपवूयात आपण. तर ही ओपनिंग सेरेमनी जी होणार होती 1999 साली, तेव्हा सुहास पाटलांनी एकदा मला बाजूला घेऊन सांगितलं की मला अतिशय भव्य आणि दिव्य अशी ती ओपनिंग सेरेमनी हवी. मनी इज नो ऑब्जेक्ट. मनी इज नो ऑब्जेक्ट हा शब्द खूप पॉप्युलर होता त्यावेळेस. स्टार्टअप कंपनीचं ते होतं, पैसे चिकार इकडनं तिकडनं फिरत होते. तर मनी इज नो ऑब्जेक्ट, पण अतिशय उत्तम कार्यक्रम झाला पाहिजे आणि तू त्याचा प्रोड्युसर. कारण नवीन मेल पासून त्यांची माझी चांगली ओळख, तर माझ्यावर त्यांचा चांगला विश्वास होता की करू शकेन आणि मला माहिती होतं की मला संगीताचं आवड आहे. तर मी म्हटलं ओके, पण त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. ते म्हणाले ठीक आहे, किती पैसे लागतील? तर मी एक आपला नंबर सांगितला, $45,000 लागतील. म्हटलं 50,000. मला हे माहिती होतं टेक्निक की राऊंड नंबर सांगायचा नाही, 50,000 वगैरे नाही, $45,000 म्हटलं डॉलर्स लागतील. तर ते म्हणाले तुला काही डोनेशन दिलीस तू तर मग मी $45,000 बजेटमध्ये घालीन. म्हटलं तुम्ही डोनेशन द्याल हे मला माहिती आहे, तर आपण डोनेशन देऊ, परंतु मला 45,000चं बजेट मिळालं तर मला भारतात जाऊन अतिशय उत्तम कलाकार घेऊन आपल्याला एक अतिशय उत्तम म्युझिकल तयार करता येईल. आणि म्हटलं याला 1-1.5 वर्ष लागेल, कारण फक्त वीकेंडला प्रॅक्टिस करणार, रिहर्सल्स वगैरे. त्यामुळे तो आहेच, आपण 2 वर्ष आधी सुरू करतो ह्या कार्यक्रमाची तयारी. तर एनिवे, तर मला काय झालं, माझ्या नशिबाने मला पुण्याला माझी गाठ सचिन जांभेकर यांच्याशी झाली. सचिन जांभेकर हे अप्रतिम म्युझिशियन आहेत. त्यांच्यासारखा पेटी वाजवणारा माणूस या जगात दुसरा कोणी नाही. आणि त्याची आणि माझी अत्यंत मैत्री आहे आणि ती मैत्री त्या ओपनिंग सेरेमनीच्या कार्यक्रमापासून सुरू झाली. तर मी त्याला माझा बॅकग्राऊंड म्युझिक अरेंजर म्हणून त्याला घेतला आणि त्यात माझा हेतूही असा होता की त्याचे मंगेशकर फॅमिलीशी चांगले संबंध होते. कारण आशा भोसले वगैरे जेव्हा कॉन्सर्ट करायची तेव्हा त्यांना हमखास
सचिन साथीला लागायचा. हे मला त्याने सांगितलं होतं. मी म्हटलं म्हणूनच मी तुला घेतलेलं आहे की तू आशा भोसले, उषा मंगेशकर यांना आपल्या या कार्यक्रमात या गाण्यामध्ये गायला तू मला मिळवून देशील. तर तुम्हाला माझी कितीही जरी ओळख असली तर ती मार्केट प्राइसच्या खाली करणार नाहीत, कारण ते प्रोफेशनल्स आहेत. मी म्हटलं चालेल, कारण माझ्याकडे बजेट आहे, किती घेतील म्हटलं. तर त्याने मला एक आकडा सांगितला. आता सांगतो तुम्हाला, काही हरकत नाही. खूप वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळेस 60,000 रुपये आशा भोसले घ्यायचे एका गाण्यासाठी, विच इज क्वाईट अ बिट ऑफ मनी. आणि उषा मंगेशकर जरा कमी, पण 60,000 तो म्हणाले मिनिमम लागतील, मी म्हणतोय म्हणून त्या करतील. तर मी म्हटलं ओके. तर आशा भोसले तयार झाल्या. ते फिनाली आमचं जे गाणं होतं ते गायला, एकच गाणं गाणार होत्या. तर मी मुंबईला गेलो त्यासाठी खास. तर मुंबईला त्यावेळेस 2च डिजिटल स्टुडिओ होते. तर त्यातला एक स्टुडिओ घेतला होता आणि तो 8 तासासाठी घेतला होता. आणि आशाबाई बरोबर वेळेवर आल्या. 11 वाजता सकाळी त्यांचा ड्रायव्हर घेऊन आला त्यांना. आणि त्या म्हणाला, कोणी केलं हे तयार गाणं? म्हटलं मी केलं. मला जरा भीतीच वाटली. म्हटलं यांना काय आवडलं नाही की काय? तर ते म्हणाले छान आहे, पण मला त्याच्या मागे आणखीन काही असे आलाप किंवा अशा जागा मला दिसत आहेत की ज्यात मला गाता येईल. मी म्हटलं हो, आपण एक वेगळा ट्रॅक करू शकू त्यासाठी आणि तो मिक्स करता येईल. ते झालं. तर त्याच वेळेस मला ती ओपनिंग मिळाली की त्यांच्याशी बोलताना मी त्यांना म्हटलं की हे जे गाणं आपण गातोय, तुम्ही गाणार आहात, ते एका चॅरिटीसाठी आहे. बे एरिया महाराष्ट्र मंडळ किंवा बृहन महाराष्ट्र मंडळ जे आहे अमेरिकेतलं, हे चॅरिटी आहे. आणि त्यांना नेहमीच पैशाची जरूर असते. म्हणजे सगळेच काही फायद्यात होत असं नाही, ऑलमोस्ट तोट्यातच जातं. मग लोकांना डोनेशन देऊन ते तोटा भरून काढावा लागतो. तर यात तुम्हाला काय आम्हाला सवलत देता येईल का? मी आपला प्रश्न टाकला की मार्केट प्राइस मान्य केलेली होती. ते म्हणाला सवलत म्हणजे काय? म्हटलं तुम्ही ऍट कॉस्ट जर केलं तर. ते म्हटलं ऍट कॉस्टच मी करते. तर म्हटलं नाही, आपण कसं असतो, प्रॉडक्ट जो असतो बाजारात येतो तो दुप्पट किमतीने विकला जातो कॉस्टच्या, अशी एक जनरल पद्धत आहे. आता माझ्या व्यवसायात तुम्हाला अनुभव होता की कुठलाही प्रॉडक्ट विकायचा झाला तो मिनिमम डबल किमतीने कॉस्टच्या विकायचा, जास्त आणखीन तो विकता येतो. पण ते म्हणाले ओ ऍट कॉस्ट म्हणजे अर्धी किंमत का? मी म्हटलं असं म्हणता येईल. तर ते म्हणाले ठीक आहे, चॅरिटी म्हणणार ना तुम्ही, मग मी करते, पण हे कुठेही याचा कमर्शियलायझेशन होता कामा नये. हे तुम्ही कुठेही कमर्शियलाइज करायचं नाही, फक्त त्या कार्यक्रमासाठी वापरायचं. आणि मी म्हटलं त्या कार्यक्रमाला जे 5,000 प्रेक्षक येणार आहेत त्यांना ही एक अमूल्य भेट आहे तुमची. तुम्ही जेव्हा तिथे याल त्या अटेंड करायला, ते तुम्ही BMMचा प्रोग्राम, त्यात त्यांचा इंटरव्ह्यू होणार होता की सर्व लोकांना म्हणजे असं लगेच त्याची जाणीव होईल की तुम्ही यासाठी मदत केलीत. तर ती म्हणाली ते सर्व ठीक आहे, पण लक्षात ठेवा मी प्रोफेशनल आहे, तर मला अशा सवलती देऊन काही चालणार नाही, पण खास तुम्ही म्हणताय म्हणून मी ही सवलत देते. आणि मग त्यांनी अर्ध्या किमतीत, आणि त्याप्रमाणे उषा मंगेशकरने सुद्धा अर्ध्या किमतीत ती गाणी म्हटली. आणि त्यांनी खरोखरच 8 तास इतकी मेहनत घेतली. आश्चर्य वाटलं. म्हणजे बऱ्याच वेळा रिटेक्स घेऊन त्यांचं समाधान होईपर्यंत त्यांनी ते गाणं गायलं. आणि ते गाणं अतिशय सुंदर झालेलं आहे. आणि हे माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय जो प्रसंग, तो प्रसंग. बर, तर आपण आता त्या गाण्याची क्लिप बघूया. महाराष्ट्र हृदया
देशच्या जनतेने बनली आहे अमेरिका. त्या देशाच्या वैविध्याने नटली सजली अमेरिका. इंडो अमेरिकन आम्ही सारे, इंडो अमेरिकन आम्ही सारे, धागा हा शेल्यामधला. लिटिल इंडिया बनवून येते, जपतो आमच्या संस्कृतीला, जपतो आमच्या संस्कृतीला. जाज्वल्य संस्कृतीची धुरा देतो आमच्या नव्या पिढीला. महाराष्ट्र संस्कृतीच्या साजाने नटू सजू कॅलिफोर्निया, नटू सजू अमेरिका, नटू सजू कॅलिफोर्निया, नटू सजू अमेरिका. अमेरिका महाराष्ट्र हृदया, महाराष्ट्र हृदया, महाराष्ट्र हृदया. वा, फारच छान विश्वास. मी या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून उपस्थित होतो 1999च्या BMM मध्ये, आणि मला ही क्लिप बघताना पुन्हा ते सगळं चित्र आणि इतका तो भव्य दिव्य झालेला आपला कार्यक्रम पुन्हा अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहिला. आणि या सगळ्या गाण्याच्या निमित्ताने त्या सगळ्या जुन्या आठवणी पण जागवल्या गेल्या. त्याबद्दल तुम्हाला खरोखरच मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत की इतकं सुंदर गाणं आणि इतकं सुंदर प्रोग्राम फिनालीचा तुम्ही केलात त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. मला खूपच अनेक लोकांची मदत झाली. मी हो. काही लोकांची नावं घेतली, पण त्यात आपले सर्व जे बे एरियातले कलाकार होते, ज्यांनी सगळ्यांनी डान्सिंग केलं, ज्यांनी सगळ्यांनी त्यात भाग घेतला, त्या सर्वांना सुद्धा त्यांचे आभार मानले पाहिजेत. जवळजवळ 150 लोकांनी, 150 कलाकारांनी आपल्या या ओपनिंग सेरेमनीमध्ये भाग घेतला. त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. ही प्लॅटफॉर्म मला तुम्ही दिलात, ही मला मुलाखत दिलीत, हे प्रथमच मी आपल्या या म्युझिक, माझ्या जे काय मला जमलंय त्याच्याविषयी बोलण्याची संधी दिलीत. फार धन्यवाद. थँक्यू सो मच. एकूणच सगळी मुलाखत या प्रश्नानंतर आणि या क्लिप नंतर आपण संपवत आहोत. पण मला अतिशय छान वाटतंय की तुम्ही एवढा तुमच्या बिझी आयुष्यातला वेळ देऊन इतकी छान आणि सविस्तर मुलाखत, ज्या गोष्टी तुम्ही कधी आतापर्यंत न बोललेल्या आमच्या बरोबर आणि विश्वसंवादच्या सगळ्या जगभरातल्या श्रोत्यांबरोबर शेअर करताय, त्याच्याबद्दल तुमचे खरं तर आभार पुरेसे आभार मला मानताच येणार नाहीये. पण तरीही मला वाटतं की तुम्हाला याबद्दल थँक्यू म्हणायला हवं. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आणि विश्वसंवादला असाच तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद राहोत. थँक्यू. याबद्दल शंकाच नाही. I'm hoping that विश्वसंवाद will become a household word. निदान महाराष्ट्रामध्ये तरी. तर I wish you all the best आणि wish you all the success for it. Thank you. Thank you. तर मंडळी, विश्वसंवादचा हा आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर जगभरातली काही हटके वेगळं काम करणारी मराठी मंडळी तुम्हाला भेटत असतात. तेव्हा हा पॉडकास्ट तुम्ही जरूर ऐकत राहा. तुमच्या मित्रमंडळींना त्याबद्दल सांगा. आमच्या फेसबुक पेजवर जाऊन लाईक करा. ऐका आणि ऐकवतही राहा. विश्वसंवाद.